नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। उपरा कोण हे विधानसभा निवडणुकीत कोरेगावची जनताच ठरवेल। आमदार महेश शिंदे यांचा मी पराभव करणार। आमदार शशिकांत शिंदे पत्रकार परिषदेत केली जोरदार टीका। मी लासुर्णे गावचा रहिवासी असून रीतसर माझे नाव मतदार यादीत आहे, त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडणूक लढवून विजयी झालो आहे। सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावरच माझी वाटचाल सुरू असून मी काही उपरा नाही। याउलट तुम्ही उपरे आहात। ब्राझीलला जाऊन तुम्ही बसला होता। ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारणात श्रीगणेशा केला त्यांच्याच विरोधात काम करण्याची तुमची पद्धत आहे। सामान्य जनतेला माहिती आहे उपरा कोण, त्यामुळे आमदार महेश शिंदे ज्याप्रमाणे बेताल वक्तव्य करत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे। सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवून निवडणुकीत विजय मिळवण्याचा त्यांचा कुटील डाव आहे। मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले, कितीही दबावतंत्र वापरले तरी या निवडणुकीत त्यांचा 120% मी पराभव करणार आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही। केवळ कोरेगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी सत्तांतर घडवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला। लासुर्णे येथील निवासस्थानी मंगळवारी दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली। राजकारणामध्ये मर्यादा पाळाव्या लागतात। गेली 35 वर्ष सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्व करत असताना मी या मर्यादा पाळल्या आहेत। मात्र अपघाताने आमदार झालेल्या महेश शिंदे यांना मात्र काही मर्यादा उरल्या नाहीत। ते वाटेल तसे आणि मनाला येईल तसे बोलत सुटले आहेत। विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्णपणाने चुकीचा आणि खोटं बोलण्याचा याचा प्रयत्न केलेला आहे। तुमच्यात दम असेल तर तुम्ही निवडणुकीला लोकशाहीच्या माध्यमातून समोर जाणं गरजेचं आहे, पण तुम्ही घाबरलेला आहात, त्यामुळे तुम्ही उपरा वगैरे हे ते सगळी विश्लेषण वापरताय। मी 30-35 वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतो, त्यावेळेला तुम्ही ब्राझीलला होता, उलट तुम्हीच उपरे होता। इथे आल्यानंतर संधी मिळाली, ती पण संधी मिळाल्यानंतर तुमच्या रक्तात कधी बेईमानी कायम आहे, गद्दारी कायम आहे। ज्यांच्याकडून संधी मिळाली त्याच पक्षाला तुम्ही धोका दिला। आपण पक्षाची निष्ठा मला सांगू नका। आपण एका पक्षात आपली सौभाग्यवती दुसऱ्या पक्षामध्ये, आणि मग तुम्ही माझ्या कुटुंबाचा विषय घेता। खरं म्हणतात राजकारणात कुटुंबात कधी जावं नाही, पण तुम्ही कुटुंबाचा विषय घेतला। माझ्या घरातली मंडळी, माझ्या घरातली मुलं ही काय राजकारणामध्ये उभी राहणार का नाही राहणार, उपरा आहे। मग त्यांना लोकांना कळलं 2019ला तुम्ही अपघाताने आला, ते पण जिल्ह्याच्या राजकारणातल्या लोकांनी जर थोडंसं पडद्याच्या मारून हालचाली केल्या नसत्या तर तुमचा राजकीय जन्म सुद्धा झाला नसता। परंतु अपघाताने आलेली सत्ता तुम्हाला टिकवता येत नाही। डोक्यात गर्व आणि हवा गेली। तुमची बहीण, तुमची सौभाग्यवती, तुम्ही तिघं चौघं फिरताय, तुम्ही काय वारसा हक्क लावत नाही का? तुम्ही लगेच तिथं त्या ठिकाणी हे करणार नाही तुमचा। मग तुमची लोक प्रचाराला फिरतात ते वारसाने नाही, आणि आमची फिरलं की वारसाने येतात। कुठं किती बोलावं, आणि उपरा करून तुम्ही आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा कृपा करू नका। लोकांना कळून आलेलं आहे की कोण कशा पद्धतीने राजकारणामध्ये वावरतोय म्हणून, आणि मी इथे आहे हे सिद्ध झालेलं आहे। माझे मतदार नाव, यादी, नोंद वगैरे सगळी लासुरण्यात झालेली असल्यामुळे तुम्ही उपरा बनून उगीच लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका, त्यात तुम्हाला यश येणार नाही। 100% तुम्ही किती प्रयत्न केला तर या निवडणुकीला पडणार, हे मी काळ्या दगडावरची लेख म्हणून तुम्हाला ठामपणाने सांगतो। ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात उठाव होईल। कंस म्हणून तुम्ही म्हणाला, खरं आज कृष्ण जन्माष्टमी आहे। कंसाचा वध, वाईट विचाराचा वध हा कृष्णाने केला होता, आणि आजच ती पत्रकार परिषदेने सांगतो, तुमच्या कंसरूपी विचाराला पूर्णपणे गाडण्याचा प्रयत्न मी, माझे सहकारी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी करेल। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडकडून कोरेगावात निषेध, प्रशासनाला निवेदन सादर, सरकारवर केली जोरदार टीका। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडणे हे दुर्दैवी आहे। या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व अधिकारी, प्रशासन व सरकारवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे।
मंगळवारी सकाळी 11:30 वाजता कोरेगाव तहसीलदार कार्यालयाबाहेर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला। त्यानंतर निवासी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांना प्रदेश संघटक पैलवान अनिल जाधव, जिल्हा संघटक आनंदराव बर्गे, सोमनाथ बर्गे, तालुका कार्याध्यक्ष प्रवीण यादव, तालुका संपर्क प्रमुख पैलवान वैभव जगदाळे, तालुका अध्यक्ष विक्रम फडतरे, अनिल बाबर, शरद माने, महेंद्र लवळे, प्रशांत उर्फ नामदेव गुरव, भाऊसाहेब मोड, हरिभाऊ रसाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले। माहिती सरकार शिवद्रोही आहे। सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त भावनिक राजकारणासाठी वापर करत आहे। आज हे सिद्ध झाले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते। त्यानंतर अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद देखील पाहायला मिळत आहेत। शिवाजी महाराज यांचा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला आहे ही दुःखद घटना असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो। काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून हा पुतळा उभारण्यात आला होता। त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते। 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या किल्ल्याचा आजपर्यंत एकही दगड हलला नाही, पण 8 महिन्यांपूर्वी पुतळा कोसळला। या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अन्यथा या प्रकरणी राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा पैलवान अनिल जाधव, रोमन, बाळकृष्ण चव्हाण, आनंदराव बर्गे यांनी दिला। मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेल्या व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा आहे। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणतीही नाही। आता त्या ठिकाणी पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे। शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। त्या पुतळा बांधताना इतिहास संशोधक, अनेक इतिहास संशोधक यांनी केंद्र सरकारला पत्र पुरवठा केला होता की बांधकाम बरोबर नाही आणि हा जो पुतळा तुम्ही गडबडीने बांधताय तो छत्रपती शिवाजी महाराज कुठेही साम्य दिसत नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला त्याला अवधी जाऊ द्या आणि व्यवस्थित पुतळा बांधून घ्या। आज अनेक पुतळे महाराष्ट्रात देशात जगात उभे आहेत, पण त्या पुतळ्याला कधीही कुठं डाग लागला नाही। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल जो केंद्र सरकारच्या गलथान कारभारामुळे पडला, याचा आम्ही सर्व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सर्व शिवप्रेमी, आजी माजी सैनिक संघटना, सर्व पुरोगामी संघटना यांच्यातर्फे तीव्र निषेध करत आहोत। जो पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची विनंती आहे। तरी आपण यापुढे केंद्र शासनाला जबाबदार धरून याचा तीव्र निषेध करत आहोत। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती। जय जिजाऊ, जय शिवराय। सातारा जिल्ह्याला राजकीय दिशा देण्याचे काम केले। प्राध्यापक श्यामराव शिंदे। करंजखोप येथे 119व्या जयंती साजरी। स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही सातारा जिल्हा राजकारणात कमी आणि समाजकारणात अधिक राहिला। सर्वसामान्यांच्या व समाजाच्या गरजांना प्राधान्य असायचे। किसनवीर आबांनी अनेकांना घडवलं, त्यामुळे आबांबद्दल सर्वांना खूप मोठे प्रेम आदर आहे। मात्र सध्या राजकारणातील शुचित्व व समाजप्रिय नेतृत्व हरपत चालले आहे। किसनवीर आबा यशवंतराव चव्हाण, शंकरराव जगताप, लक्ष्मणराव पाटील यांनी सातारा जिल्ह्याला राजकीय वारसा निर्माण करून विकासाची दृष्टी दिली, असे प्रतिपादन करंजखोप विकास सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक श्यामराव शिंदे यांनी केले। किसनवीर यांच्या 119व्या जयंतीनिमित्त करंजखोप येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून सरपंच राधिका धुमाळ, उपसरपंच सूरज शिंदे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन किशोर भोसले यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। प्राध्यापक शिंदे पुढे म्हणाले, राजकारणात राहून किसनवीर यांनी समाजाला दिशा दिली। स्वार्थाचा विचार समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करून धोरणे ठरवली जायची, त्यामुळे सातारा जिल्ह्याला पुरोगामी राजकारणाची दिशा तयार झाली। अलीकडच्या काळात नवीन कार्यकर्त्यांचे नेतृत्व करताना जुन्या पिढीतील समाजसेवक राज्यकर्त्यांचा विचारांचा अभ्यास व्हायला हवा। चंगळवाद वाढत असल्याने राजकारणाची समीकरणे बदलत आहेत। तरुणांनी योग्य बोध घेऊन पावले उचलावी असे आवाहन त्यांनी केले। सतीश तात्या धुमाळ म्हणाले की करंजखोप गावाला थोर स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा वारसा आहे। गावाने स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान फार मोठे आहे।
प्राध्यापक शामराव शिंदे यांचा करंजखोप विकास सोसायटीच्या पारदर्शक कारभारासाठी व संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आणल्याबद्दल ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। उद्धवदादा कर्णे यांनी सूत्रसंचालन केले। धनसिंग सोनवणे यांनी आभार मानले। कार्यक्रमास विकास सोसायटीचे संचालक राजेंद्र शिंदे, प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल सोनवरकर, सुरतराम शेरे, इंद्रजित धुमाळ, रामभाऊ शेरे, राजाराम नेवसे, सोपनराव नेवसे, भालेराव शेरे, माजी सैनिक प्रल्हाद नेवसे, पोलीस पाटील विनोद वरपे, यशवंतबापू धुमाळ, बजरंग काका धुमाळ, विनोद यादव, ग्रामपंचायत सदस्य अलका नेवसे, युवा नेते सतीश तात्या धुमाळ, वैभव भोईटे, भीमराव तात्या धुमाळ, सावंत गुरुजी यावेळी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 मुकादमांनी ऊस वाहतूकदारास घातला 12 लाख रुपयांना गंडा। कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ऊस तोडणीसाठी मजूर देण्याचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 मुकादमांनी चिमणगाव येथील शेतकरी व ऊस वाहतूकदारास तब्बल 12 लाख रुपयांचा गंडा घातला आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चिमणगाव येथे उदय बळवंत जाधव यांचा शेती व ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे। ते गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर मिलला ऊस तोडणी करून वाहतुकीद्वारे पुरवठा करत आहेत। दिनांक 12 जुलै 2022 व दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी जाधव यांनी कोरेगाव आणि जळगाव जिल्ह्यातील 40गाव येथे दिलीप वाना महाजन व दिलीप शिवाजी गोपाळ दोघे राहणार जाधव, वडगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याबरोबर करारनामे केले। या कराराद्वारे एकूण 20 कोयते म्हणजे 40 ऊस तोडणी मजूर पुरवण्याचा विश्वास दोघांनी दर्शवला व त्याप्रमाणे करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करत 12 लाख रुपये त्यांनी जाधव यांच्याकडून घेतले। तदनंतर 2 वर्षांनी त्यांनी जाधव यांना ऊस तोडणी मजूर पुरवले नाहीत व घेतलेली 12 लाख रुपयांची रक्कम परत दिलेली नाही। त्यांनी फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर उदय जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली। त्यावरून कोरेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत।